टी व्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं. त्याच्यावरून चिडून जाऊन मुलाने वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून, गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केलेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काल कोथरूडमध्ये 12:30च्या दरम्यान एक पायगुडे फॅमिली त्या ठिकाणी जय भावनगर या ठिकाणी राहते. दुपारी 12:30च्या दरम्यान यातील जो मयत आहे तानाजी पायगुडे, 70 वर्षाचे इसम आहेत. दुपारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो मुलगा आहे सचिन पायगुडे, 33 वर्षाच्या वयाचा आहे, वरच्या मजल्यावरून, आणि टी व्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं. त्याच्यावरून चिडून जाऊन मुलाने वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून, गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केलेली आहे. अतिशय सिरियस प्रकार आणि इनसेन्सिटिव्ह असा प्रकार आहे. आणि कालच त्या गुन्ह्यामध्ये आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत. याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते मयताचे पत्नी जे आहेत त्यांची फिर्यादी घेऊन तो गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटक आहेत. बाकी सर्व जे गुन्ह्यात वापरलेल्या सगळे वस्तू किंवा हत्यार आहेत ते सुद्धा जप्त आहेत. आणि एक खूप सिरियस असा प्रकार कोथरूडला काल दाखल झालेला आहे. नाही, ते पार्श्वभूमी असं हे नाही, परंतु तो जरा थोडासा विमजिकल आहे असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. परंतु वडिलांची हत्या एक अतिशय क्षुल्लक कारणावरून टी व्ही बंद कर असं सांगितल्यावरून त्यांनी केलेली आहे. तर थोडासा याच्यामध्ये तो जो इश्यू आहे ते खूप असे क्षुल्लक कारणावरून हा प्रकार झालेला आहे. तर त्या घटनेमध्ये पोलिसांनी तत्काळ तो समजल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.